आले कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. परमपूज्य सद्गुरू समर्थ अण्णा महाराज यांच्या अमृत महोत्सवी 5वा पुण्यतिथी महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्तानं सुरू करत आहोत अमृत वंदना. 14 विद्या 64 कलांचा अधिपती आपल्या सर्वांचा आराध्य आणि लाडका दैवत गणपती बाप्पा, माता सरस्वती, श्रीदेव रवळनाथ, देवी माऊली, परमपूज्य सद्गुरू राहुल महाराज, परमपूज्य सद्गुरू समर्थ अण्णा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित तमाम भाविक भक्तगणांना अभिवादन करून सुरू करत आहोत अमृत वंदना. राहुल महाराज भक्त मंडळ मुंबई यांचा सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम. पहिलं स्तवन आपल्या समोर घेऊन येते बालकलाकार. जोरदार टाळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया. समयराम मांजरेकर. महाराज की जय, अण्णा महाराज की जय, गायिका की जय. मूषक वाहन मोदक हस्त चामर कर्ण विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र विघ्न विनायक पाद नमस्ते अर्थात विघ्न विनायक को नमस्कार है. जिनका वाहन मूषक है और जिनके हाथ में मोदक है, जिनके बड़े कान पंखों के समान है और जो लंबा पवित्र धागा पहनते हैं, जो छोटे कद के हैं और श्री भगवान शिव के पुत्र है. भक्तों के विघ्नों को दूर करने वाले श्री विघ्न विनायक के चरणों में प्रणाम है. थैंक यू. किती गोड सुरुवात आहे बघा. अशाच एका नृत्याविष्काराच्या दिशेने जाऊया, कारण आपल्या समोर येत आहेत मुंबई महिला परिवार. अरे संसार संसार. बघूया हा नृत्याविष्कार आपल्या समोर सादरीकरण करतात मुंबई भक्त महिला परिवार. जसा तवा चुल्यावर, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर, तेव्हा मिळते भाकर. हरे संसार संसार, हरे संसार संसार.
जोरदार टाळ्या देऊयात या सर्व कलाकारांसाठी. कधी मायेची ऊब त्या ठिकाणी भक्तनिवास बांधला आणि आजही पंढरपुरात दाखल झाल्यानंतर आपले सर्व भाविक भक्तगण त्या भक्तनिवासामध्ये राहायची त्यांची व्यवस्था होते. अनुभवूया आपण अशाच पंढरपूरचं दर्शन घडवणारं, ती आठवण करून देणारं सावळ्या सुकुमाराचं युगी 28 विटेवर उभा असलेला तो पांडुरंग आणि तिला साथ देणारी रखुमाई माता, तिचं स्मरण करणारं हे गीत. तुझ्या विना वैकुंठचा कारभार चालेना. जेव्हा नवते हे चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नवता गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आणि पुढे महाराज असं म्हणतात, या चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी ती गोमटी. एवढं सुंदर वर्णन त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं, पंढरीचं केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी. असे वर्णन देखील संत तुकाराम महाराजांनी करून ठेवलंय. आणि तीच आठवण, तीच भक्ती, तेच प्रेम पांडुरंगाबद्दल, रखुमाईबद्दल आपण अनुभवणार आहोत. तुझ्या विना वैकुंठीचा कारभार चालेना. टाळ्या वाजू द्या सगळ्यांच्या. प्रसाद मनाचा भक्त घाव सोस तो घणाचा. तुला प्रसाद मनाचा भक्त घाव सोस तो घणाचा. राही उपाशी घरी तरीही करतो तुझी वारी. राही उपाशी घरी विठ्ठलारीत तुझी न्यारी. खूप छान. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची परंपरा
प्रत्येक प्रांत, त्या प्रांतामधील प्रत्येक लोककला प्रकार, तिथल्या चालीरीती, परंपरा आणि या परंपरेनं, संस्कृतीने नटलेला हा संपूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हटल्यानंतर प्रत्येक प्रांतातील एक वेगळी लोककला आणि त्या लोककलेनं बहरलेला तिथला समुदाय. महाराष्ट्रातील सांस्कृतिक उत्साह, आनंद आणि स्त्री शक्तीचा सुंदर सोहळा. श्रावण महिन्यातील मंगलमय वातावरणात फुगड्या, झिम्मा, खेळ आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर रंगणारा हा महिलांचा उत्सव म्हणजेच मंगळागौर. हास्य, नृत्य, आनंदाची उधळण करत आपल्या संस्कृती आणि परंपरा जपत आज आपल्या समोर होणारा हा आविष्कार, अर्थात नेहमी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या निमित्तानं येणारा गणपती बाप्पा एकदा का विराजमान झाला आपल्या मंदिरात, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात की घराचं मंदिर कधी होऊन जातं हे कळत नाही. आणि श्रावण महिन्यामध्ये हा सगळा आपल्या महिला, माता, भगिनी एकत्रित येऊन फुगड्या खेळू लागतात, चिम्मा खेळू लागतात, विविध खेळ काढतात आणि याच खेळाला मंगळागौर असं देखील म्हणतात. नऊवारी साज, कपाळावरील चंद्रकोर आणि चेहऱ्यावर अत्यंत आनंदी, उत्साही वातावरण. आपल्याच या परमपूज्य सद्गुरू समर्थ राहुल महाराज आणि अण्णा महाराज यांच्या परमभक्त सादर करतायत मंगळागौर. राहुल महिला परिवार यांच्या वतीनं सादर होणारा आत्ताचा आविष्कार, अर्थात मंगळागौर. खेळूया गौराईचा खेळ बाई आनंद
शिंपी नाचू या गावचा त्या गावचा माई नाही आला खेडी नाही बोललं कशी मी नाचू कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला थोडी नाही बोललं कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासूबार जीव खेड्यावरती आया भिडताना आर पार जीव तुझा वाट्या परी रोज होई भाजी भर भिडकीला भिडणारी आगर बायपण बारी देवा बायपण बारी One more. म्युझिक लागली की काय आपली काय ग आपली म्युझिक लागली की काय आता ती गावात सवार एकदा पुनश्च जोरदार काळात देऊयात या सगळ्या कलाकारांसाठी स्त्री शक्तीसाठी. पूर्वीच्या काळात करमणुकीची साधनं फार कमी होती. प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. इन्स्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल. करमणूक करून घ्यावी तेवढी थोडी आहे. पण पूर्वीच्या काळात हे सगळे खेळ बाईमांना पण आठवत असेल, त्यांच्या लहानपणी बाईमा हे सगळे खेळ खेळले जात होते आणि हे खेळ खेळले जात होते म्हणून सगळ्या स्त्रिया त्यावेळेच्या फिट होत्या. आता तसं नाहीये. आणि एकदा का ती बाई पण भारी देवा हा चित्रपट आला आणि सगळ्या बायका नऊवारीवर देखील वॉकर लावायला लागल्या. पण छान दिसत होतं चित्र, ते गोड दिसत होते खूप. सगळ्या तुम्ही छान दिसत होता आणि उत्तम केलं. सगळ्यांसाठी एकदा पुनश्च जोरदार टाळ्या देऊयात. आणि अशा प्रवासाला एकदा निघूयात आपण आता की मगाशी मी महाराष्ट्रभराच्या गोष्टी सांगत होतो. महाराष्ट्रातली वेगळी संस्कृती परंपरा आहे, तशी भारतात देखील वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या नृत्याच्या प्रवासाला आपण निघालोय, पण परमपूज्य राहुल महाराज यांचा कृपा आशीर्वाद, अण्णा महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि साक्षात बाईमा आज समोर बसलेले आहेत. आणि बाईमांचा अमृत महोत्सवी वर्षाचा आज दिवस आहे आणि तो आनंदोत्सव आपण साजरा करतोय. या निमित्तानं आपल्या सगळ्यांची लाडकी आणि बाईमांची नात एक स्पेशल सरप्राईज किंवा स्पेशल सगळ्या याच्या दिवसाच्या निमित्तानं ती काही दोन शब्द आपल्याला सांगणार आहे. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. अमृत महोत्सवी या दिनाच्या निमित्तानं एक स्पेशल स्पीच आपण ऐकूया. माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात. या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी ती समोर येते. ओम नमः शिवाय राहुनाथाय नमः. परमपूज्य राहुल महाराज, अण्णा महाराज, गुरु काका महाराज. Today's special person is my grandmother, Parampuja Baima. Today we are celebrating my grandmother's 75th birthday. I wish her very happy birthday.
Parampuja Baima, that is my grandmother. She loves me a lot. She is one who protects me when I get scolded by my parents. She tells me stories about Abba. That is our Rao Baba and Anna Azoba. Her sweet stories make a strong relation like a guru and his shishya. I like my grandmother. She is special to me. She pray for my success and motivation. I pray to Rahul Baba, Anna Azoba and Guru Kaka Maharaj to give her infinity life and good health. Thank you. किती गोड, अतिशय सुंदर. म्हणजे तिच्या बोलण्यातनं बाईमांबद्दल असलेलं प्रेम, परमपूज्य राहुल महाराज, अण्णा महाराज यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम, आदर, भक्ती या सगळ्याच गोष्टी जाणवल्या. आणि त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना भरभरून शुभेच्छा देऊयात. पुढे जाऊयात. हॅलो. हे स्पीच आहे, खरं सांगायचं स्वतः त्याने केलेलं आहे तयार. आणि दुसरी गोष्ट मला आता म्हणत होती की इंग्लिशमध्ये मी बोलल्यानंतर मला सगळे म्हणणार बाई मला काय कळणार, तर मी तिला सांगितलं बाई मला सगळं इंग्लिश कळतं म्हणून. त्यानंतर पुढील आविष्काराच्या दिशेने जाऊया. भाव, राग, ताल, नृत्य यांचा अद्वितीय संगम म्हणजेच भारतीय संस्कृतीने समृद्ध अशी परंपरा, असा आविष्कार म्हणजेच भरतनाट्यम. तामिळनाडूच्या पवित्र भूमीत जन्मलेली ही प्राचीन नृत्य शैली केवळ मनोरंजन नाही तर भक्ती, साधना आणि कलेचं एक दिव्य रूप मानलं जातं. डोळ्यातील भाव, हस्तमुद्रांची भाषा आणि पावलांची लयबद्ध ठेक याच्या माध्यमातून कथा जिवंत करणारी अद्भुतपूर्व कला म्हणजेच भरतनाट्यम आपण अनुभवतोय. आपल्या समोर घेऊन येते मुक्ता तेंडुलकर.
अतिशय सुंदर चेहऱ्यावरचे भाव, एक्सप्रेशन, बदलण्यास भावमुद्रा या सगळ्याच गोष्टी खूप छान होतात. आपण अनुभवत होतो भरतनाट्यम. यानंतर पुढील सादरीकरणाच्या दिशेने जाऊयात. आपल्या समोर आजी आणि नात हे छान असं पांगे कुटुंबीय आजी आणि नात हे प्रेम आजी उभाडा पांगे आणि मांजरेकर, समयरा मांजरेकर आणि आजी पांगे आजी. आपल्या समोर एक सुंदर आविष्कार घेऊन येत आहेत. प्रेम भक्ती सौंदर्याचा मनमोहक अनुभूती देणारं हे गीत अनुभवूया. छाँव